नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या जोहर अकॅडमीमध्ये. तर आपण घेऊन आलो आहे अतिमहत्त्वाचे असे प्रश्न जे पोलीस भरती व वनरक्षकमध्ये वारंवार रिपीट होतात. तर बघूया आजचे प्रश्न. बघूया प्रश्न क्रमांक 1. भारत सरकारने 13 सप्टेंबर 1948 रोजी निजामाविरुद्ध पोलीस कारवाई सुरू केली. यास टिंब असे सांकेतिक नाव दिले होते. तर 13 सप्टेंबर 1948 रोजी निजामाविरुद्ध पोलीस कारवाई केली गेली होती मित्रांनो, जे भारत सरकारने केली. व ते असे सांकेतिक कोणते नाव दिले होते त्यांना? 4 ऑप्शन दिलेले मित्रांनो आपल्याला. तर त्यापैकी आपला राईट आन्सर असणार आहे ऑपरेशन पोलो. ऑपरेशन पोलो हे भारत सरकारने 13 सप्टेंबर 1948 रोजी निजामाविरुद्ध पोलीस कारवाई केली होती. त्यास ऑपरेशन पोलो असे सांकेतिक नाव दिले गेले होते मित्रांनो. चल बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 2. वाक्यातील रिकाम्या जागे योग्य अलंकारी शब्द भरा. तर अलंकारी शब्द भरायचे मित्रांनो. सतत भटकती करत राहणारा म्हणजे कायम इकडे तिकडे भटकत राहणारा म्हणजे त्यास काय म्हणतात मित्रांनो, त्याचा अलंकार ओळखायचे. तर काय असतो मित्रांनो तो? पिंपळावरचा मुंजा, जो सतत भटकती करत राहतो. ऑप्शन क्रमांक 3 आपला राईट आन्सर असणार आहे. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 3 बघूया. भारतामधील कोणत्या राज्याला सर्वात जास्त समुद्र किनारपट्टा लाभलेला आहे? तर भारतामधील कोणत्या राज्याला सर्वात जास्त किनारा लाभलेला आहे? 4 ऑप्शन दिलेले आपल्याला. तर त्यापैकी आपला राईट आन्सर असणार आहे गुजरात. गुजरात या राज्याला भारतातील सर्वात जास्त समुद्र किनारा लाभलेला आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 आपला राईट आन्सर असणार आहे. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 4 बघूया. कोणत्या राज्यातील प्रामुख्यात सेंद्रिय शेतकरी कमला पुजारी यांचे 20 जुलै 2024 रोजी निधन झाले? तर ओडिशा या राज्यामधील प्रामुख्यात सेंद्रिय शेतकरी कमला पुजारी यांचे निधन 20 जुलै 2024 रोजी झाले होते मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 5 बघूया. माजी पोलीस महासंचालक श्रीमती मीरा बोरवणकर यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले आहे मित्रांनो? तर पोलीस महासंचालक श्रीमती मीरा बोरवणकर यांनी मॅडम कमिशनर हे पुस्तक लिहिले होते मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 आपला राईट आन्सर असणार आहे. चला बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 6 बघूया. कोणत्या राज्याने निवडणूक ग्रामपंचायतींना आदर्श गावामध्ये रूपांतरित करण्यासाठी वृंदावन ग्राम योजना मंजूर केली आहे? तर कोणत्या राज्याने निवडक ग्रामपंचायतींना आदर्श गावामध्ये रूपांतरित करण्यासाठी वृंदावन ग्राम योजना ही मंजूर केली आहे? तर आपला राईट आन्सर असणार आहे मध्य प्रदेश. मध्य प्रदेश या राज्यामध्ये निवडक ग्रामपंचायतीमध्ये आदर्श गावामध्ये रूपांतर व्हावा व त्यासाठी वृंदावन ग्राम योजना ही चालू केली होती मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 7 बघूया. खालीलपैकी कोणत्या पर्यायातील शब्दाची जोडी विरुद्धार्थी नाही? तर खालीलपैकी कोणत्या पर्यायाची शब्दाची जोडी विरुद्धार्थी नाही विचारले मित्रांनो. कोणती जोडी विरुद्धार्थी नाही? 4 ऑप्शन दिलेले मित्रांनो. पहिले ऑप्शन बघून घ्यायचे. स्वाधीन, त्याच्या विरुद्धार्थी शब्द पराधीन. तर हा चुकीचा आन्सर आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 द्वेष, त्याच्या विरुद्धार्थी होतो स्नेह. हा पण चुकीचा आहे मित्रांनो. अलग, विरुद्धार्थी विलग. हा राईट आन्सर असणार आहे अलग विलग. हे शब्द विरुद्धार्थी नाही मित्रांनो. तर ऑप्शन क्रमांक 3 आपला राईट आन्सर असणार आहे. नोट करून घ्यायचं. चला बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 8 बघूया.
खालीलपैकी कोणत्या कलमानुसार महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली आहे? तर कोणत्या कलमानुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली आहे मित्रांनो? 4 ऑप्शन दिलेले आपल्याला, त्यापैकी आपला राईट आन्सर असणार आहे कलम 315 यानुसार महाराष्ट्र राज्याची लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 9 बघूया. व्ही शांताराम यांचे संपूर्ण नाव काय आहे? तर व्ही शांताराम यांचे संपूर्ण नाव काय आहे मित्रांनो? ऑप्शन बघून घ्यायचे पहिले. सगळ्यात पहिले ऑप्शन नीट बघून घ्यायचे, तेव्हा आन्सर द्यायचे, नाही तर चुकू शकतो मित्रांनो आपला आन्सर. तर आपला राईट आन्सर असणार आहे मित्रांनो शांताराम राजाराम वनकुद्रे. ऑप्शन क्रमांक 1 आपला राईट आन्सर असणार आहे. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 10 बघूया. वाघांसाठी राखीव असलेले दुधवा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर वाघांसाठी राखीव असलेले दुधवा राष्ट्रीय उद्यान हे कोणत्या राज्यात आहे मित्रांनो? तर दुधवा राष्ट्रीय उद्यान हे उत्तर प्रदेशात आहे मित्रांनो, यूपीमध्ये. ऑप्शन क्रमांक 1 आपला राईट आन्सर असणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये वाघांसाठी राखीव असलेले दुधवा राष्ट्रीय उद्यान आहे मित्रांनो. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 11 बघूया. खालील शब्दसमूहासाठी पर्याय निवडा. उपकार विसरण्याची प्रकृती. तर उपकार विसरण्याची प्रकृती या शब्दसमूहाची पर्याय निवडायचे मित्रांनो. तर 4 ऑप्शन दिलेले आपल्याला, तर त्यापैकी आपला राईट आन्सर असणार आहे कृतज्ञता. ऑप्शन क्रमांक 3 आपला राईट आन्सर असणार आहे. उपकार विसरण्याची प्रकृती याला कृतज्ञता असं म्हणतात मित्रांनो. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 12 बघूया. भारत छोडो आंदोलन 1942 मध्ये महात्मा गांधीद्वारे दिलेल्या या नाऱ्यामुळे सुरू झाले होते. तर 1942 मध्ये जे भारत छोडो आंदोलन झालं होतं त्याच्यात महात्मा गांधींनी दिलेल्या या नाऱ्यामुळे भारत छोडो आंदोलन हे सुरू झालं होतं मित्रांनो. तर कोणत्या नाऱ्यामुळे हे भारत छोडो आंदोलन झालं होतं? करो या मरो. करो या मरो या नाऱ्यामुळे भारत छोडो आंदोलन हे 1942 मध्ये झालं होतं मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 13 बघूया. कोणत्या राज्याने पुष्पलोकन अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना सुरू केली आहे? तर पुण्यश्लोकन अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने महिला स्टार्टअप योजना ही कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे मित्रांनो? 4 ऑप्शन दिले मित्रांनो आपल्याला, तर बघूया. तर आपला राईट आन्सर असणार आहे महाराष्ट्र राज्य. यात पुण्यश्लोकन अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने महिला स्टार्टअप योजना ही सुरू करण्यात आली आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 आपला राईट आन्सर असणार आहे. बघूया पुढचा प्रश्न. सगळे प्रश्न हे अति फास्टमध्ये घेतलं आहे की जल्दीने आपलं रिव्हिजन व्हायला पाहिजे. प्रश्न क्रमांक 14 बघूया. देशातील पहिले कृषी निर्यात सुविधा केंद्र कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आले आहे? 4 ऑप्शन दिलेले मित्रांनो आपल्याला. तर पुणे या जिल्ह्यात देशातील पहिले कृषी निर्यात सुविधा केंद्र हे पुणे या ठिकाणी स्थापन करण्यात आले आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 15 बघूया. एका जनुतील टिंबटिंबचे संख्यांमध्ये असलेले फरकांमुळे समस्थानिके आढळतात. तर एका जनुतील कोणत्या संख्यांमध्ये हे फरकांमुळे समस्थानिके आढळतात मित्रांनो? तर न्यूट्रॉन्स हे एका जनुतील संख्यांमध्ये असलेले फरकांमुळे समस्थानिके हे आढळतात. ऑप्शन क्रमांक 3 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 16 बघूया. मोटेरो स्टेडियमचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे? तर मोटेरो स्टेडियमचे नाव बदलून काय नाव ठेवण्यात आले आहे मित्रांनो? तर मोटेरो स्टेडियमचे नाव बदलून हे नरेंद्र मोदी स्टेडियम हे करण्यात आले आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 17 बघूया. कोणत्या भारतीय कंपनीला अमेरिकन आरोग्य नियमनाकडून
जेनेरिक औषधांसाठी मान्यता मिळाली आहे? तर अमेरिकन आरोग्य नियामकाकडून जेनेरिक औषधांसाठी भारतातील झायडस या कंपनीला मान्यता देण्यात आली आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 18 बघूया. रक्षणाची काळजी वाहणे या अर्थाचा वाक्यप्रकार ओळखा. तर रक्षणाची काळजी वाहणे या अर्थाचा वाक्यप्रचार ओळखायचे मित्रांनो आपल्याला. योगक्षेम चालवणे या हा अर्थ होतो मित्रांनो. रक्षणाची काळजी वाहणे याचे योगक्षेम चालवणे हे अर्थ होतो. हात मिळवणी करणे, संगनमत करणे, योगक्षेम चालवणे, उदरनिर्वाहाची व्याख्या करणे किंवा रक्षणाची काळजी वाहणे कलम होणे, तोडणे, निरुपयोगी करून टाकणे हे हाचा त्याचा अर्थ होतो मित्रांनो. प्रश्न क्रमांक 19 बघूया. प्रश्न क्रमांक 19 बघूया. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असलेले जिल्हा कोणता होता? तर 2011 मध्ये जी जनगणना झाली होती ती महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला कोणता जिल्हा आहे मित्रांनो? तर आपला राईट आन्सर असणार आहे सिंधुदुर्ग या जिल्ह्यात 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या ही होती मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 आपला राईट आन्सर असणार आहे. चला बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 20 बघूया. 16 ऑगस्ट 2024 रोजी निधन झालेले सांगलेस सी मराख हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री होते? तर सांगलेस सी मराख हे मेघालय या राज्याचे मुख्यमंत्री होते मित्रांनो, ज्यांचे निधन 16 ऑगस्ट 2024 रोजी हे झाले होते. ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 21 बघूया. महाराष्ट्र राज्यातील क्षेत्रफळानुसार व तालुक्याच्या संख्येने सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता आहे? महाराष्ट्रामधील क्षेत्रफळानुसार व तालुक्यांच्या संख्येने सर्वात जास्त असा असलेला प्रशासकीय विभाग कोणता आहे मित्रांनो? तर आपला राईट आन्सर असणार आहे छत्रपती संभाजीनगर हे महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या नुसार व तालुक्याच्या संख्येने सर्वात मोठा प्रशासकीय विभाग आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 22 बघूया. कृष्णा नदी ही महाबळेश्वर येथील उगम पावते या वाक्यातील विशेष नाम ओळखा. कृष्णा नदी ही महाबळेश्वर मधून ही उगम पावते या वाक्याचे विशेष नाम ओळखायचे. विशेष नाम हे कृष्णा व महाबळेश्वर आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 23 बघूया. दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी समाजातील दोष व उणिवा दूर करण्यासाठी मानव धर्म सभेची स्थापना कोणत्या ठिकाणी केली होती? तर मानव धर्माची सभेची स्थापना ही दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी केली होती. पण त्या कोणत्या ठिकाणी केली होती मित्रांनो? 4 ऑप्शन दिलेला आपल्याला. तर त्यांनी सुरत येथे मानव धर्म सभेची स्थापना केली होती मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 24 बघूया. सप्टेंबर 2024 मध्ये पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला खालीलपैकी कोणाचे नाव देण्यात आले आहे? तर पुण्याचे जे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत त्याचे नाव बदलून हे आता संत तुकाराम महाराज यांचे नाव दिले गेले आहे मित्र. ऑप्शन क्रमांक 3 आपला राईट आन्सर असणार आहे. चला बघूया आपला शेवटचा प्रश्न मित्रांनो. प्रश्न क्रमांक 25. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदानुसार भारतीय नागरिकांना मतदानाचा हक्क आहे? तर कोणत्या अनुच्छेदानुसार दिला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 आपला राईट असणार आहे. अनुच्छेद 326 नुसार भारतीय राज्यघटनेने भारतीय नागरिकांना मतदानाचा हक्क दिला आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 आपला राईट असणार आहे. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.
सबस्क्राईब करायचे मित्रांनो.